म्हणायचे की आणि एक सुरुवात करू आपण मग जात्यावरच्या होऊनच सुरुवात करू आपण. हो हा तर बहिणाबाईची ओवी वजा कविता एक. आज जयंती आहे बहिणाबाईची आणि इब्राहिम भाईला मी आल्या लोकसत्तातली बातमी दाखवली. जसं आपल्या सभागृहाचं झालं कित्येक वर्ष बांधकाम रखडलं तसं 2012 पासून बहिणाबाईच्या आसोदे या माहेरामध्ये अजूनही ते त्यांचं ते स्मृती जे आहे स्मारक त्याचं काम अजूनही रखडलेलंच आहे. ती एक मोठी बातमी आपल्याला दाखवली होती. आता जातं कालबाह्य झालं पण ती संस्कृती आपली कशी सुटेल. ओठ सासूर वाशिन बाई ओठ मध्यम राती मांड दयन तू नीट. वऱ्हाडी भाषा आहे, अहिराणी भाषा आहे बरं का. दयन म्हणलं की दळण ते आपण समजून घ्यायचं. ओठ सासूर वाशिन बाई ओठ मध्यम राती मांड दयन तू नीट. मांड दयन तू नीट अन चालव बाई घरोट अन चालव बाई घरोट. देवा घरोट घरोट तुझ्या मनातली. एक योगी तिला म्हणत होता की योगी तिथे ध्यान करत होता. तिच्या शेताच्या बाजूला एक ओटा होता, छोटंसं मंदिर होतं आणि तिथे ते योगी ध्यान करायचा. त्याला डिस्टर्ब व्हायचं बहिणाबाईचं गाणं म्हणजे. मग तो योगी म्हणत होता की काय नेहमी तू माहेर माहेर लावलाय. तर ती त्याला म्हणते उत्तर देते की बसल. ते योगी म्हणतो तिला बसलो मी देवध्यानी काय मध्ये हे संकट. योगी म्हणतो तिला बसलो मी देवध्यानी काय मध्ये हे संकट. बाई बंद कर आता तोंडातली वटवट. त्यावर उत्तर काय बहिणाबाईचं आहे का. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. माझं माहेर माहेर गाणं सदा तुझ्या ओठी. मग माहेरून आली सासरले कशासाठी. बरोबर असा प्रश्न विचारलाय त्याने त्या योग्यानं. अरे लागले डोहाय सांगे शेतातली माटी. ती म्हणते अरे लागले डोहाय सांगे शेतातली माटी. गाते माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी. देई देई रे योग्या ध्यान एक कायमी सांगते. ऐक कायमी सांगते. दे रे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते. आणि ओळ फार महत्वाची बरं जपून ठेवा सांगितलं मॅडम. लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. म्हणून सासर आणि माहेर किती महत्वाचं आहे. पुढे म्हणते ती देव कुठे म्हणजे एका कवितेमध्ये ती म्हणते की देव कुठे आकाशाच्या आरपार माझ्या भुगया मझार असं म्हणते ती. तर इथं म्हणते ती देव कुठे भरी सनी जो उरला. देव कुठे भरी सनी जो उरला. अरे उरी सनी माझ्या माहेरात सामावला. म्हणजे माहेरात देव आहे. किती सुंदर वाटते ते सगळं. तर पंढरपूरला त्यामुळे माहेर म्हणलं ना. दुसरे गीत म्हणते त्यांनी तिच्या सासूचं वर्णन केलेलं आहे बहिणाबाईंनी. माझी सासू भिवराई कसं गमतीचं बोलणं. माझी सासू भिवराई कसं गमतीचं बोलणं. हशी सनी अवघ्याले पोट गेलं फुटी सण. ते शब्द खूप छान वाटते. फुटी सण असं म्हणजे खानदेशी भाषा छान वाटते. नाव ठेवे अवघ्याले करे सर्व्याची नक्कल. हसवता शिकवत रे अक्कल. किती सहज शब्द असतात पण ते त्याच्यातून किती अर्थ सांगून जातात आपल्याला. तसं मी एक म्हणते गीत त्यांचं. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. हिरिताच देना घेना
पोटासाठी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी उभे शेतामध्ये पीक पुनवार खात खात उभे शेतामध्ये पीक पुनवार खात खात तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात पेटवार चुल्हा आता पेटवार चुल्हा आता मांडा ताट वाटी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी पाहिसनी रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे पाहिसनी रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे तवा बोरी बाभाईच्या आले अंगावर काटे तवा बोरी बाभाईच्या आले अंगावर काटे राखोळीच्या सटी झाल्या शेताले कपाटी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी हिरिताच देणं घेणं नाही पोटासाठी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. यानंतर शेवटची एक कविता गायन. ते कथानक किती जीव घेणं आणि किती माणसाच्या अंगावर एकदम लगेच शहारे आणणार आहे ते बघा. उचलला हारा हार खल माझ मन उचलला हारा हार खल माझ मन उचलला हारा हार खल मन भारी कसा निजला हार्यात ताना माझा श्रीहरी कसा निजला हार्यात ताना माझा श्रीहरी डोक्यावर हारा वाट मयाची धरली डोक्यावर हारा वाट मयाची धरली तशी भवयाच्या मया आंब्या खाले उतरली तशी भवयाच्या मया आंब्या खाले उतरली तसा उतारला हारा हालकल माझ मन तसा उतारला हारा हालकल माझ मन असा निजला हार्यात माझा तान का सोपान सोपानदेव चौधरी असा निजला हार्यात माझा तान का सोपान तशी लागली कामाले उसामधी धरे बारे तसे उसाच्या पानाचे हाती पायी लागे चरे तसे उसाच्या पानाचे हाती पायी लागे चरे ऐकू ये आराई धावा धावा घात झाला ऐकू ये आराई धावा धावा घात झाला अरे धावा लव करी आंब्या खाले नाग आला अरे धावा लव करी आंब्या खाले नाग आला तठे धावत धावत आली उभी धाववर तठे धावत धावत आली उभी धाववर काय घडे आवगत काय जात चर चर
काय घडे अवगत काय जात चर चर, फना उभारत नाग होता त्याच्या मधी दंग, फना उभारत नाग होता त्याच्या मधी दंग, हारा उपडा पाडूनी तान्ह खेये त्याच्या संग, हारा उपडा पाडूनी तान्ह खेये त्याच्या संग, हात जोडते नागोबा माझ वाचव रे तान्हा, हात जोडते नागोबा माझ वाचव रे तान्हा, अरे नको देऊ डंख तुले शंकराची आण, अरे नको देऊ डंख तुले शंकराची आण, आता वाजव वाजव बालकिस्ना तुझा पावा, सांग सांग ना गोबाले माझा आय करे धावा, सांग सांग ना गोबाले माझा आय करे धावा, ते वढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पावा वाजे, ते वढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पावा वाजे, त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे वजे, त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे वजे, तव्हा आली आंब्या खाले उचलल तान क्याले, तव्हा आली आंब्या खाले उचलल तान क्याले, फुकीन सनी दोन्ही कान मुके कितीक घेतले, फुकीन सनी दोन्ही कान मुके कितीक घेतले, देव माझा रे नागोबा नाही तान्ह्याले चावला, देव माझा रे नागोबा नाही तान्ह्याले चावला, सोता होईन सनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला, सोता होईन सनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला, कधी भेटशीन तव्हा होतील रे भेटी गाठी, कधी भेटशीन तव्हा होतील रे भेटी गाठी, येत्या नाग पंचमीले आणीन दुधाची वाटी, येत्या नाग पंचमीले आणील दुधाची वाटी, येत्या नाग पंचमीले आणीन दुधाची वाटी. शब्द करून टाकतात आपल्याला, कसं शांत राहावं वाटतं असे गाणे ऐकले की थोडं 5 मिनिटं तरी शांत बसावं, काही बोलूच नाही. इथंच माझ्या मतानं आभार मानण्याची गरज नाही, इथंच थांबून टाकावं. हा तेच.